कुमार युवराज धृपाल पाटील देखील खूप आनंदित आहेत, कारण त्यांचा संघ आता तिसऱ्या फेरीत प्रवेश करणारा संघ ठरलाय आणि तिसरी फेरी म्हणजे या स्पर्धेतील सर्वात महत्त्वपूर्ण सामना, खऱ्या अर्थाने क्वार्टर फायनलची लढत म्हणता येईल. म्हणजे उपांत्यपूर्व फेरीचा सामना. या सामन्यातील विजेता संघ हा अंतिम 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल, कारण दोन्ही संघांनी आजच्या दिवसात खूप चांगली कामगिरी केली. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर बॉस फायटर पुरस्कृत नौखार या संघाने 2 सामने जिंकले. दुपारच्या सत्रात आपण पाहिलं तर आता झालेल्या सामन्यात सलग 2 सामने जिंकत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे, ते म्हणजे युवराज इलेव्हन पुरस्कृत वागेश्वर वागरण या संघाने. आणि या 2 चांगल्या संघांमध्ये आता तिसऱ्या फेरीतील महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतो. आणि वेळेचा अभाव असल्यामुळे हा सामना आपल्याला 5 षटकांच्या ऐवजी 4 षटकांचा ठेवण्यात आलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजेच युवराज इलेव्हन पुरस्कृत वागेश्वर वागरण या संघाच्या कडधारीने आदर्शने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघाकडून आपण पाहतोय टावरी बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते, जिथे हर्षद आणि अमर हे दोन्ही बंधू आपण पाहतो. टावरी बंधू इथे सलवऱ्याच्या भूमिकेत बॉस फायटर शाखा पुरस्कृत नौकार संघाकडून सलवऱ्यांच्या भूमिकेत आलेले आहेत, उपनसच्या भूमिकेत आलेले आहेत. प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज आहे, ज्याचं उदाहरण आपण मागील 2 सामन्यामध्ये पाहिलंय. एक सामना त्यांनी अवघ्या 8 चेंडूमध्ये जिंकला, दुसऱ्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी केली, धावा जमवल्या. त्यामुळे त्यांच्यासमोर नक्की तेवढंच कडवं असं आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन. एक मोठ्या लढतीला सुरुवात होते. स्ट्राईकवरती हर्षद, दुसऱ्या बाजूला आदर्श पाटील आपल्या षटकाची सुरुवात करतोय. पहिला चेंडू घेऊन आदर्श, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, जोपर्यंत तो पुढे सरसावतोय, चेंडूला फील्ड करतोय, फेक करतोय. इथे एक धाव घेतली जाते. या एकेक धावेने धावसंख्येला सुरुवात होते हर्षदच्या आणि त्याचबरोबर बॉस फायटर साखर पुरस्कृत नौखार या संघाच्या. 24 चेंडूमध्ये पाहायचंय किती धावा जमवल्या जात आहेत. अमरने देखील एक आकर्षक खेळी केली होती. एका सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा तो मानकरी ठरला होता. या सामन्यात देखील तशीच खेळी तो करणार का? पहिल्या चेंडूला भिरकावलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. खऱ्या अर्थाने आदर्शाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या दोन्ही चेंडूवरती फटके लागवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे, मात्र त्या दिशेला डीपला म्हणजे सीमारेषेवरती आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्यात आलेलं आहे. चांगली गोलंदाजी दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावा घेत आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडलंय आणि धावसंख्या आपण पाहतोय 2 चेंडू अखेरीस 2 धावफलक लागले. यावेळेचा फटका, चेंडू हवेत, चेंडू जाईल मिड विकेट क्रॉस करत सीमारेषेच्या बाहेर. पहिला मोठा फटका, पहिला बिग हिट या सामन्यातील, पहिला मॅक्सिमम षटकार. खूपच दूरवर पंचांचा इशारा तो वाईडचा. अवांत स्वरूपाची धाव इथे एक प्राप्त होते आणि आपण पाहिलं तर बॉस फायटर पुरस्कृत नौका संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 धावा. पहिलं षटक आपण पाहतोय आदर्श पाटीलचं. यावेळेसचा फटका आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक असला तरी त्या दिशेला खेळून करत इथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. इथे चेंडूला फील्ड केलं जात आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धावा रोखल्या जातात. कौतुक करावं लागेल ते म्हणजे निखिल धुमाळचं चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे आणि आपल्या संघासाठी निश्चितरित्या इथे 2 धावा त्यांनी रोखलेल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्या एकूण होते ती म्हणजे 15 धावा. पहिल्या षटकात जवळ पाहिलं, पहिल्या 2 चेंडू असं वाटलं होतं एक कंजूस षटक पाहायला मिळणार का, मात्र त्यानंतर धावांचा वेग वाढलेला आहे, चांगल्या धावा जमवल्या जात आहेत. 3 चेंडू पहिल्या षटकात 3 चेंडू आपण पाहतोय हळूवारपणे खेळून केला, तो इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला,
मात्र चेंडू खूप दूरवर यष्टांपासून आणि एकेर धावेने इथे पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकात प्रथम फलंदाजी करत असताना बिनगडीबाद 16 अशी चांगली धावसंख्या मजबूत स्थिती म्हणावं लागेल ती म्हणजेच बॉस फायटर पुरस्कृत नौकार या संघाची. मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आपण आज जर पाहिलं तर युवराज इलेव्हन पुरस्कृत वागेश्वर वागरण संघाचे 2 फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये चांगल्या लयीत आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांच्यासमोर चांगलं आव्हान इथे पेश करणं आवश्यक आहे. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं चांगली फलंदाजी हर्षद टावरीकडून आपल्याला पाहायला मिळते. इथे एक षटकार एक चौकार निश्चितीने आत्तापर्यंत आपण पाहिलं 14 धावा जमवल्यात आणि त्याला तेवढीच चांगली साथ एकेरी धाव घेत अमरने दिलेली आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मागील सामन्यात या स्पर्धेत हॅट्रिकसह निर्धाव षटक टाकलं. पहिला चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफ दिशेने खेळून काढला जातोय. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. एके दुरी धावा या चिंतेचा विषय नसण्यात युवराज इलेव्हन पुरस्कृत वागेश्वर वागरण या संघासाठी, कारण मोठी धावसंख्या रचण्यासाठी चौकार षटकार लगावणं आवश्यक आहे. आणि या मैदानात आजच्या दिवशी आपण पाहिलं चौकार षटकांची आतिषबाजी आपण झालेली पाहिली आणि तेवढेच चांगले चेंडू निर्धाव चेंडू देखील आलेत. याचं कारण आपण पाहिलं तर मातीची खेळपट्टी. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. निखिल धुमाळ एक चांगला क्षेत्रशिक आहे आणि त्यामुळे त्याच्या हाती चेंडू गेल्यामुळे दुसरी धावचा प्रयत्न केला जाते. दुसऱ्या धावेचं धाडच केलं जात नाहीये. मित्रांनो आपण पाहिलं तर अलिबागमध्ये बऱ्याचसे मैदानं आहेत, मात्र खूप कमी मैदानं आपल्याला संपूर्ण 360 डिग्रीची पाहायला मिळतात. त्यापैकीच एक हे सुंदर मैदान तिथे स्पर्धा भरवली गेले. इथे मात्र चांगलं क्षेत्रशिक रूपमकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 धाव इथे पूर्ण होते. फेक अचूक नाही आहे, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे. 1च धाव मिळेल. 3 चेंडूवरती 21 रुपयाच्या धावा आल्यात. जसं मी म्हटलं अलिबागमध्ये बऱ्याचशा खेळपट्टी आहेत, पण सिमेंटच्या जास्तीत जास्त खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि मातीची खेळपट्टी खऱ्या अर्थाने जेवढी फलंदाजांना पोषक तेवढी गोलंदाजांना सहाय्यकारक. म्हणूनच याच मैदानात आपण षटकारही बघतोय, चौकारी बघतोय, तर निर्धाव चेंडूची संख्या देखील आपल्याला तेवढीच आत्तापर्यंत या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळाले. यावेळेस चेंडू पंचांचा इशारा, डाऊन दी लेग साईड वाईडचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपाची धाव मिळते आणि आत्तापर्यंत आपण विचार केला तब्बल आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 7वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेतील आणि 129 चेंडू निर्धाव आलेत. निर्धाव चेंडूची संख्या देखील कमी नाही आहे मित्रांनो. निखिल पुन्हा एकदा सज्ज झालाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू एक्झिक्यूट केला जातोय. या चेंडूवर 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेतली जाणार नाही, कारण वेगाने चेंडू गोलंदाजाकडे सुपूर्द केला जातोय. पुन्हा एकदा एकेरी धाव. आपण पाहिलं दर्णे गुरुजी आम्हाला कळवत आहेत केवळ एकेरी धावांमध्ये डील केली जाते या षटकात. आणि दर्णे गुरुजी म्हटल्यानंतर संपूर्ण रायगड मध्ये आपण विचारलं तर नंबर 1 स्कोरर म्हणून ज्यांची ख्याती असे दर्णे गुरुजी आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडूला दिशा दाखवली जाते. काऊ कॉर्नरला खेळून काढलं जात आहे, मात्र पुन्हा एकेरी धाव. एकेरी धावांवरती भर द्यावा लागतोय, कारण गोलंदाजाकडे आपण पाहिलं त्याच्याकडे जे चातुर्य आहे, त्याच्याकडे जी क्षमता आहे, फलंदाजाला मोठे फटके तो लगावू देत नाही, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय. केवळ एकेरी धाव खेळण्यास तो त्यांना इथे प्रवृत्त करतोय. चांगली गोलंदाजी निखिल पाटीलची या षटकात. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र फलंदाज विचार करत असतील की ह्या गोलंदाजाने आपल्याला एकही चेंडूवरती बॅट वर काढू दिली नाही, आपल्या मोठा स्ट्रोक खेळू दिला नाही आहे. खऱ्या अर्थाने इथे आपल्या संघासाठी प्रभावी कामगिरी निखिल पाटील करतोय. आणि निखिल पाटील हा अलिबाग प्रिन्स क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून का ओळखला जातो, त्याचं उदाहरण तो आपल्या चांगल्या गोलंदाजीने आपल्याला देतोय. पहिल्या षटकात आल्या होत्या 16 धावा, या षटकात आल्या फक्त 7 धावा. त्यामुळे 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती म्हणजे एकूण 23 धावा. धावांची गती रोखली जाते. 2 षटकं झालेत. पाणी घेऊन जायचं आयोजकांना विनंती आहे. चार षटकांमध्ये ज्या पद्धतीने ही खेळपट्टी आहे, ज्या पद्धतीने मैदान आहे, त्याचबद्दल आपण विचार केला तर ॲटमॉस्फिअर जे वातावरण आहे, जे वारे जे वाहत आहेत
त्यानुसार किमान 4 षटकामध्ये 40+ धावसंख्या असणं आवश्यक आहे. जर 40पेक्षा धावसंख्या आपण बनवली नाहीत तर नक्कीच महायुती चषक नवेदर बेली 2025 आपण पाहतोय एक भव्य दिवशी स्पर्धा आणि या आयोजन कमिटीचं नक्कीच कौतुक करावं लागेल. खूप चांगलं आयोजन, सुसज्ज नियोजन आणि भरघोस पारितोषिकांची स्पर्धा. एक मोठं पारितोषिक नक्कीच पाहायला मिळते. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक आहे ते म्हणजे रोख रक्कम 50,000 रुपये आकर्षक चषक. तर तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक आहे ते म्हणजेच 30,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. त्यात उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज हे किताब असतील. सिरीजसाठी देखील आपण पाहिलं तर एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल असेल. गोलंदाजीसाठी अक्षय पाटील, मॅक्सवेल नावाने ओळखला जाणारा खेळाडू आपण पाहतोय. नेहमीच विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथे पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. खऱ्या अर्थाने ऐन मोकळीच्या क्षणी उंच झेप घेत चांगल्या प्रकारे चेंडूला गॅदर केलं, फील्ड केलं. ते म्हणजेच आदर्शने. आणि खऱ्या अर्थाने आदर्श खूप चांगला खेळाडू म्हणून नावरूपास येताना पाहायला मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. इथे 2 क्षेत्रामध्ये गॅप होती, तिथे चेंडूला खेळून खेळत आहे. थोडंसं फंबल झालं, चेंडू हातून निसटतोय आणि बघा कशा प्रकारे एकेरी धावाचे रूपांतर इथे दुहेरी धावा केलं जात आहे. मित्रांनो, 2 धावा घेण्याचं सोपं सूत्र आहे. पहिली धाव वेगाने घ्या आणि दुसरी धाव चपळतेने पूर्ण करा. आणि त्याच पद्धतीत इथे ह्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या एकूण होते 26 धावा. जिथे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. तिसरा चेंडू घेऊन अक्षय येतोय. यावेळेसचा देखील फटका चांगला आहे. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा आदर्श आपण पाहिलं तर मागे तिन्ही चेंडूवरती ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तिन्ही चेंडू त्याच्या दिशेला चालेत. लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेला फटके लगावले जात आहेत. इथे मात्र हर्षद आणि अमर मात्र आता दोन्ही फलंदाज एकेरी दुरी धावांवरती भर देत आहेत. इथे मात्र चेंडू पाहून त्याच्यावरती प्रहार करायचा असा उद्देश त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेसच्या चेंडूवरती देखील 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. चांगली गोलंदाजी इथे अक्षयची. मॅक्सवेल आपल्या नावारूपाला साजेसा खेळ करतोय. आणि इथे युवराज जिल्ह्याने पुरस्कृत वागेश्वर वागरण संघ मात्र प्रतिस्पर्धी संघाला धावा रूप बनवून देत नाहीये. त्यांना कल्पना आहे कमी धावसंख्या असली तर सहजतेने आपण विजय संपादन करू. त्या दृष्टिकोनाने इथे गोलंदाजी सुरू आहे. इथे साई चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. त्यामुळे इथे 1 धाव नक्कीच पूर्ण होते. लेगबाच्या स्वरूपात इथे धाव मिळते. या एकेरी धावांनी आपण एकूण धावसंख्या पाहिली तर 29 झाले. तिसरं षटक प्रगतीपथावर. 1 चेंडू शिल्लक आहे. 4 षटकांचा सामना आहे. त्यामुळे धावसंख्या नक्कीच कमी आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाला येणारा अंतिम चेंडू. यावेळेचा फटका चांगला. इथे झेल होणार का? झेल टिपण्याची संधी आदर्श चूक करत नाहीये आणि ते पहिली विकेट गमावली जाते. अमर डावरे इथे बाद होतोय. फर्स्ट विकेट गोज डाऊन डीजे.
नक्कीच नवीन फलंदाज लवकर रेडी व्हायचे. सूचना असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. मित्रांनो, एक फलंदाज बाद झाला, तो फलंदाज तंबूत परते, पण आपण वाट पाहू नका, कारण आपण पाहतोय कदाचित बॅडलाईटचाही सामना आपल्याला करावा लागेल सेकंड इनिंगमध्ये, त्यामुळे लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय फ्लॅट अँड फ्युरियस सीमर्सच्या बाहेर. षटकार डीजे. पाहिलं तर असं वाटलं होतं धावसंख्या कमी आहे, मात्र इथे जो बॉलिंग चेंज केला गेला तो योग्य होता का असाच विचार मला वाटतं सर्वांना आता पडला असेल. कारण अंतिम षटकात वेदांताला पहिल्या चेंडूवर एक धाव दिली, त्यानंतर सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत, ते म्हणजे फलंदाज संजयने. आणि इथे तिसरा षटकार येतोय का? निश्चितच येतोय. लॉंगॉनच्या डोक्यावरून अजून एक देखणा सुरेख फटका. षटकार डी. डीजे 5वा षटकार पाहायला मिळणार का अंतिम चेंडूवरती? इथे प्रयत्न तर केला गेलाय आणि प्रयत्न मात्र इथे यशस्वी होत नाहीये. अंतिम चेंडूवरती फलंदाज बाद झालाय, मात्र संजयने योग्य ती कामगिरी केली. 4 चेंडूवरती 4 षटकार टोकत आपल्या संघाला परफेक्ट ट्रॅकवर घेऊन आलाय, चांगल्या धावसंख्येमध्ये घेऊन आलाय. धावसंख्या 54 झालेली आहे. याचा अर्थ विजयासाठी आता युवराज इलेव्हन पुरस्कृत वागेश्वर वागरण या संघाला 24 चेंडूमध्ये 55 धावांचं लक्ष्य आहे.
जर चांगल्या फलंदाजांना आपण एकाच प्रकारचा चेंडू सारखा करू ना तर परिणाम असाच येणार. कारण पहिला चेंडू ज्या पद्धतीत होता त्या पद्धतीचा दुसरा चेंडू यावेळेस फलंदाज चुकत नाहीये. यावेळेस चेंडूला चांगलं मिडल करतोय आणि मिडविकेटच्या बाहेर भिरकवतोय 6 धावांसाठी. षटकांनी वैयक्तिक धावांचं खातं, संघाच्या धावांचं खातं उघडतोय निखिल पाटील. इथे मात्र अभिषेकला कमबॅक करावं लागेल, पुनरागमन करावं लागेल, विविधता दाखवावं लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये असलेली. यावेळी चांगला चेंडू मात्र इथे नजाकत, कल्पकता आणि रिस्टवाकडे पाहतोय. चेंडू जातोय कव्हर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार डीजे. यावेळेस आपण पाहिलं उजव्या बाहेरचं चेंडू पाहिलं, 2 क्षेत्रक्षणामध्ये रिक्त जागा होती त्या दिशेला चेंडू लॉफ केलं जात आहे, चांगल्या पद्धतीत खेळून केलं जात आहे. षटकारानंतर केवळ हे दाखवलं जात नाहीये की पुढच्या चेंडूला डिफेन्स करायचं. जर आपल्या हाती चेंडू आहे, जर आपण चेंडूला फटकावू शकतो, योग्य ती दिशा दाखवू शकतो, धावा जमवू शकतो, तर नक्कीच चौफेर फटकेबाजी करत इथे चौकार जमवला जातोय निखिलकडून. धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 10 धावा. त्याच दरम्यान पुन्हा एकदा अभिषेक सज्ज झालाय. यावेळेस चांगला चेंडू, कोलो टप्प्याचा चेंडू, यॉकलेनचा चेंडू, इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट नेहमीच क्रुशल ठरतात, इथे डायरेक्ट हिट होत नाहीये. मात्र नक्कीच ही धाव घातक देखील ठरू शकली असती. मात्र खेळल्या चेंडूवरती धाव घेण्याचं मनसुबा इथे जाहीर केलं होतं दोन्ही फलंदाजांनी. चांगला आय कॉन्टॅक्ट, चांगला ताळमेळ आणि या बळावरती इथे ही एक धाव पूर्ण केली जाते. 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झालेली ती म्हणजेच 11 धावा. चांगली सुरुवात इथे केली जाते. जर आपण पाहिलं तर विजयासाठी आता आवश्यकता असेल 20 चेंडूमध्ये 44 धावांची. त्यामुळे इथे पहिल्या षटकात जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 चेंडूमध्ये 11 धावा आल्या आहेत. सुरुवात तर चांगली झालेली आहे, मात्र या चांगल्या सुरुवातीला अशाच पद्धतीत मेंटेन केलं, अशा पद्धतीत धावा जमवल्या गेल्या तर नक्कीच या सामन्यात विजय संपादन करता येईल युवराज इलेवन पुरस्कृत वागेश्वर वागरण या संघाला. यावेळेचा चेंडू जशा खूप दूरवर टाकलेला, पंचांचा इशारा येतोय, वाईडचा आव्हान स्वरूपाची धाव मिळते आणि इथे नक्कीच रेफर केलं जात आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. पंच आपण पाहायचंय, गोलंदाजी करणाऱ्या संघाचं म्हणणं आहे की चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला आहे. आपण पाहतोय चेंडू वाईड असल्याचं इथे निर्णय येतोय पंचांकडून. षटकाचा विचार केला तर 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहे आणि धावफलक स्थिती आपण पाहिली तर 12 धावा या धावफलकावर लागल्यात. रेफर नक्कीच केलं होतं, मात्र पंच सांगतायत डिसिजन बरोबर आहे. ऑनफिल्ड अंपायरनी नक्कीच परफेक्ट असं डिसिजन दिलंय आणि रिव्ह्यू इथे नक्कीच गमावला जातोय. एकच रिव्ह्यू होता गोलंदाजी करण्याच्या संघाला आणि तो रिव्ह्यू त्यांनी गमावलाय, याकडे लक्ष द्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस फटका लागण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि फलंदाज आदर्श पाटील बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट गोज डाऊन डीजे.
दिवसभर आपण पाहिलं तर खूप चांगली गाणी डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. तर इथे मात्र मागील सामन्यात ज्यांनी 6 चेंडू 6 षटकार ठोकले होते, 55 धावांची खेळी केली होती, त्या फलंदाज इथे मात्र धावांचा भोपळी फोडता आलेला नाहीये. क्रिकेट हा अद्भुत खेळ म्हणूनच ओळखला जातो. इथे मात्र 5 चेंडू झालेत, 1 चेंडू शिल्लक आहे. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो, आणि यानंतरही आपल्याला 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण करायचा आहे. अभिषेक आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन न्यू बॅटर अक्षयसाठी, आणि यावेळेस अक्षयच्या बॅटनं फटका इथे घातक ठरू शकतो. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगवण्याचा प्रयत्नात आपण पाहतोय अक्षय इथे बाद झालाय. 1 मोर विकेट गोज डाऊन. बॅक टू बॅक विकेट्स डीजे. धन्यवाद. तर आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील, खानावा अलिबाग सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातो या मॅचमध्ये, जिथे येणाऱ्या 18 बॉलमध्ये 43 धावांची गरज ही या ठिकाणी युवराज पाटील पुरस्कृत वाघेश्वर वागरण या संघाला असणार आहे. स्ट्राईक एंडवरती निखिल पाटील अजून देखील तैनात आहेत आणि नवीन गोलंदाज देखील आहे. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला भिरकावून दिले, सरळ सीमारेषा पलीकडे येतोय एक धमाकेदार षटकार. थँक्यू. चला डीजे मास्तर, आपण थोडंसं फोकस करायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आता एका षटकारानं आता येणाऱ्या 17 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी संगम रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र भिरकावून दिले सरळ. पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती आला होता षटकार, तर या बॉलवरती येतोय चौकार.
गोलंदाजीची कमाल आज मात्र इथे पाहायला मिळाली. आग ओकणारी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. कारण निनाद सर पहिल्याच 2 बॉलवरती 10 धावा वसूल केल्या. तदनंतरचे 3ही बॉल इन रो आपल्याला डॉट पाहायला मिळाले. पूर्णपणे वापसी केली. 13 बॉलमध्ये 33 धावेची गरज. अंतिम बॉलवरती पुन्हा एकदा स्लॅश करायचं होतं आणि इथे मात्र चेंडू शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं मात्र कॅच पकडलाय फलंदाज बाद. पराभूत करून तो आता क्वालिफायच्या राऊंडमध्ये आला आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचं वर्चस्व किंवा त्यांचं खऱ्या अर्थानं प्रभुत्व त्यांनी मात्र प्रस्थापित केलेलं आहे. येणारे आता 12 बॉलमध्ये 33 धावेंची गरज असताना वाघेश्वर वागण संघाची ही जोडी आता रूपम पाटील आणि त्यांच्या समवेत केतन ही जोडी मात्र मैदानावरती आहे. बघा, जोपर्यंत रूपम आहे तोपर्यंत नक्कीच वाघेश्वर वागण संघ इथून जिंकू शकतो किंवा ती एक कपॅसिटी, ते पोटेन्शियल नक्कीच रूपममध्ये आहे. आज आपण पाहायला गेलं तर सुरुवातीला रूपम तो सलामीला आला होता, परंतु आता त्याला मिडल ऑर्डरला पाठवलंय. त्याच्यामुळे ती संपूर्ण जबाबदारी आहे ती रूपमवरती आहे. आपला संघ अडचणीमध्ये आहे, आपला संघ बॅकफूटवरती आहे, परंतु इथून तुम्हाला फ्रंटफूटवरती जायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅक करावा लागेल. प्रत्येक बॉल तुम्हाला सीमारेषा पलीकडे पाठवावा लागेल, तरच या स्पर्धेमध्ये किंवा या सामन्यामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. चला, नौकार संघ जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. पहिलाच बॉल लो फुल टॉस. 1 धाव तर अगदी आरामात कंप्लीट केली आहे. एका धावेवरती संतुष्ट झालेले आहेत. आता 11 बॉलमध्ये 32 धावेंची गरज. संपूर्ण दिवसामध्ये आमचा आवाज पोहोचवण्याचं काम पृथ्वी साऊंड सर्व्हिस अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय. बघा, सकाळपासून जो निनासर आवाज लागलाय तसाच आवाज अगदी कंटिन्युअस, तो कन्सिस्टन्सी आहे ना, खूप चांगल्या पद्धतीने आहे. ओहो, हलक्या त्याने स्लॅश करण्याचा प्रयत्न पॉइंट क्षेत्रामध्ये. हा बॉल मात्र गेला. एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. 1-1 धावेने संघ पुढे सरकत आहे. परंतु आज मात्र नौखार संघानं फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, प्लॅनिंग असू द्या, स्ट्रॅटर्जी असू द्या, सर्व काही अगदी 100% एफर्ट्स देऊन केलेले आहेत. आणि म्हणूनच काय, आता इथे मात्र तो संघ एक स्टेप पुढे म्हणून आपण म्हणायला हरकत नाहीये. कारण 10 बॉलमध्ये तब्बल 31 धावेंची गरज आहे आणि तब्बल या ठिकाणी 4 विकेट्स मात्र गमावलेले आहेत. पुन्हा एकदा पुढील बॉल, चांगला बॉल आहे, लोअर फुल टॉस बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये फक्त एकच सिंगल धाव. 1 धावेपेक्षा काही मिळणार नाहीये. इथे मात्र आता या ठिकाणी 25 धावा फलकावरती आलेले आहेत. येणारे 9 बॉल्समध्ये 30 धावेंची गरज. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळूया. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फ्लाइंग स्लिपच्या दिशेने गेला. इथे एकच धाव घेतली आहे. बघा निनाद सर, आपण अगोदरचं सत्र पाहिलं असाल तर वाघेश्वर वागण संघाच्या शेवटल्या गोलंदाजानं 25 धावा दिल्या आणि त्याच धावा इथे आता त्यांना काढाव्या लागणार किंवा त्या महागड्या पडलेल्या आहेत. कारण जर त्या 25 ठिकाणी 5 ते 6 धावा दिल्या असत्या तर कदाचित इथे धावा कमी उरल्या असत्या. आता 8 बॉलमध्ये तब्बल 29चा पल्ला पार पाडायचा आहे, परंतु तो शक्य नाहीये. इथे गोलंदाज अगदी कंजूस गोलंदाजी मैदानावरती करतायत. बघा, एका ओव्हरने इथे बरंच काही सांगू गेलंय. फलंदाज बाद.
चला मॅच पूर्णपणे फास्ट घ्यायची आहे. नौकार संघ आपण अजिबात वेळ मात्र घ्यायचा नाहीये. 7 बॉलमध्ये 28 धावेची गरज. पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होतोय गोलंदाज. अंतिम बॉल असेल. शेवटला बॉल. इथे मात्र अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न घेत असताना मात्र दुसरी धाव करण्याच्या नादामध्ये आता पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. कारण प्रत्येक खेळाडू अगदी चांगला खेळ करायला लागलेला आहे. गोलंदाजी मात्र अग्निपरीक्षा त्या स्पर्धेमध्ये आहे. कारण कालसुद्धा आपण पाहिलं असतं तर 50 बॉलमध्ये 132 धावा पूर्ण केल्या होत्या. त्या म्हणजेच ए शर्मा त्याने त्या धावा पूर्ण केल्या होत्या IPL मध्ये. तर नक्कीच IPL सुद्धा आता फार पुढे गेले. फास्ट गेम झाले. ओहो, टप्पा कुठे, बॉल कुठे, काही फलंदाजाकडलं नाही. परंतु पंच वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. बघा मॅचमध्ये अजून देखील आपण जिंकू शकतो हा आशावाद मात्र निर्माण केलाय. 6 बॉलमध्ये 26 धावेची गरज. 6 चेंडू 26 धावा. नक्कीच वाघेश्वर वाघण संघाला आता शेवटल्या ओव्हरच्या 25 धावा आठवत असतील. त्या 25 धावेमुळेच मात्र इथे थोडासा पिछड्यावरती संघ पाहायला मिळतोय. एक धावेने मात्र काही होणार नाहीये. जिंकायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. कारण आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील ते 5 आणि या 5 बॉलमध्ये तुम्हाला 25 धावा पूर्ण करायच्या आहेत. चांगला खेळ केला वाघेश्वर वाघरण संघाने देखील या संपूर्ण दिवसामध्ये. परंतु अंतिम मॅचमध्ये जिथे खेळ होणं अपेक्षित होतं तो मात्र खेळ तिथे झाला नाही आणि त्याचमुळे थोडासा पिछाडीवरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा बॉल. बघा नौकार संघाकडे जी ॲक्युरेसी म्हणतो ना किंवा एक जो निडरपणा, म्हणजे किती आमच्यावरती प्रेशर होते आम्ही चांगलाच खेळ करून दाखवणार हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. चार बॉलमध्ये 24 धावेंची गरज आहे. 4 बॉल्स आणि 24 धावा. हो हो, येथे मात्र काही होणार नाहीये. मॅचमध्ये आता पूर्णपणे औपचारिकता म्हणावी लागेल. बॉस फायटर पुरस्कृत नौकार संघ आता विजेत्या दिशेने वाटचाल करतोय. अर्थातच संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने संघर्ष केला, मेहनत घेतली, अथक परिश्रम घेतले आणि आता खऱ्या अर्थानं हा संघ आपल्याला नक्कीच क्वालिफायर राऊंडमधून पुढे जाताना दिसत आहे. अंतिम 3च्या दिशेने वाटचाल करत असताना पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या दिशेनं. गोलंदाजाची सुरक्षात्मकता किंवा त्याच वेळेला एक कलात्मकता आम्हाला मात्र पाहायला मिळाली. सोन्या आपण इकडे या. आता मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. अर्थातच पाहायला गेलं तर या ठिकाणी बॉस फायटर नौकार संघ विजेत्या दिशेने वाटचाल तर त्यांनी केलेलीच आहे. आपली पकड मजबूत केली आहे या सामन्यावरती. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आता या इनिंगमधील हा शेवटला बॉल असेल. शेवटल्या बॉलवरती पाहूया काय होणार. अंतिम बॉलवरती अर्थातच इथे एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. परंतु नक्कीच आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी खूप चांगला खेळ मात्र पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेमधील आपण पाहायला गेलं तर महायुती चषक नवेदर बेली या
स्पर्धेमधील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच पंकज नखवा यांचा संघ बॉस फायटर पुरस्कृत नौकार संघ या स्पर्धेमधील अंतिम 3 मध्ये जाणारा बक्षीस पात्र ठरणारा पहिला संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. चला या ठिकाणी आपण लाईव्ह लॉट्स पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आता जसं इकडलीच सर्व संघ आहेत त्याच्यामुळे आपण यूट्यूबच्या वतीनं या ठिकाणी लाईव्ह लॉट्स मात्र पाहणार आहोत. उद्याचे जे संघ आहेत तसेच मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी 4 बॉलमध्ये 4 षटकर लगावले आणि आपल्या संघाला 5 बॉलमध्ये 24 धावेचं योगदान दिलं असा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय संजय सातामकर, मॅन ऑफ द मॅच. वेल डन, चांगली कामगिरी केली आणि आजच्या दिवसामध्ये